उतरलाय मच्छिंद्र स्मृती धाराबे. आज या संघाची चर्चा अगदी महाराष्ट्राच्या वरती म्हणजे महाराष्ट्राच्या पटलावरती केली जाते. नवी मुंबईचा दादा संघ पूर्वी म्हणायचे, परंतु मी तरी म्हणेन आता महाराष्ट्राचा दादा संघ आहे. मच्छिंद्र स्मृती धाराबे, सचिन नाईक टीमचा लीडर. जाऊया मॅचकडे. गोलंदाजीसाठी आता धाराबे एक्सप्रेस व्हिकी भोईर आला बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल टाकण्यासाठी रोनाल्ड मात्रेला राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. फुल ऑर्लेनचा बॉल बॅटला स्लाइस करून बॉल चाललाय स्कोअर ऑफ द विकेट. इथे ओव्हरथ्रो झाली, रनआउटची संधी आहे, तीही गमावली विकीनं. 2 धाबा चोरल्यात. खराब चेंडू फेकी आणि त्याचा फायदा नक्कीच रोनाल्ड म्हात्रेने उठवलाय. 2 धाबांना आपलं खातं उघडलंय संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. स्कोर बोर्डवरती रन आहे 2. ओहो, ही लाईन चांगली आहे. लेन बॉलचा वापर केलाय आणि याच चेंडूसाठी जाणला जातो व्हिकी भोईर. इंडियन टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर खेळाडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे, परंतु भावेश नाईक थोडासा गडबडला. कामेश नाईक आहे, माफ करा, थोडासा गडबडलाय. त्यामुळे 1 धाव इथे मिळते रोनाल्ड म्हात्रेला. सिंगलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 3. 3 बॉलचा खेळ संपलाय. धाबा हे स्कोर बोर्डवरती 3. विकी पुन्हा एकदा तयार. MUCC संबलपूर या ओपनच्या खुल्या गटाच्या संघाला मात्र पराभूत केलं फायनलच्या मॅच मध्ये आणि तो इतिहास झाला. ज्यावेळेस प्राइज डिस्ट्रीब्युशन बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्तानं ज्यावेळेस सचिन नाईक विकी भोईरची ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतली होती, त्यावेळेस मात्र असा कारनामा चौथ्यांदा आम्ही केलाय. हे त्यांना सांगितलं की फायनलच्या मॅचमध्ये खुल्या गटाच्या संघाला आम्ही चौथ्यांदा पराभूत केलाय. ही 4 वेळा घटना आमच्याकडून झालेली आहे. ओहो, बाउन्सर करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडून भरपूर उचली घेतलेली आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग आता विकीला दिली जाते. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 8 धाबा 6 धाबा. त्यावेळेस लॉफ्टेड ऑन ड्राय केला डीपमध्ये. आता लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय. 1च धाव इथे मिळताना दिसते तुषार मोहंतीला. चांगली गोलंदाजी करतोय विकी. हात खोलू दिले नाही आहेत कुठल्याही बॅटरला, मात्र विडी देत नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी आणि याच खासियतनं जाणला जातो विकी भोईर. ओहो, टो क्रशर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि इथे रोनाल्ड म्हात्रेला या चेंडूवरती उत्तरच शोधता आलं नाहीये. यू मिस आय विल हिट. फलंदाज बाद. मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर काय काठी काढली विकीनं. फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोडी गोलंदाजी. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आणि पहिला ब्रेक थ्रू इथे देत असताना आपल्या टीमसाठी मच्छिंद्र स्मृती धाराबे टीमला विकी भोईर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा की स्कोर बोर्डवरती RSC गोटुली 1 गडी बाद 7. सचिन नाईक या टीमचं सातत्यानं नेतृत्व करतोय आणि खरोखरच मी तरी म्हणेन सँडी सर, सचिन नाईक आहे तोपर्यंत मात्र ह्या टीमला डिसिप्लिन आहे हे नक्की आहे. कारण आज सचिन नाईकच्या तालमीमध्ये हे लहान खेळाडू होते ते आता घडलेले आहेत, याचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. प्रसन्न पाटील, मॅन फ्रॉम धुंद्रे, आयकॉन खेळाडू मैदानामध्ये आता बॉलिंगसाठी आलाय. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर असा गोलंदाज. पहिला बॉल अगदी फिरवलाय, पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पनवेल तालुक्यातील धुंद्रे गावचा हा खेळाडू. आपण नेरळच्या पुढे गेल्यानंतर हा गाव लागतो. प्रसन्न पाटील लेफ्ट आर्म सीमर आहे. अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात, खास करून व्यावसायिक खेळाडू. कोळ्या गटातील स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात आपल्या बॉलिंगच्या जोरावरती.
पहिला बॉल अगदी निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 7. नवीन फलंदाज स्वराज म्हात्रे आता बॅटिंगसाठी आलाय. बॅकफुटला जात असताना फक्त दिशा दिली. पॉइंटला ढकलला बॉल पुश केलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चोरल्यात. स्वराज म्हात्रे आणि तुषार मोहंती या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 9. फुलर लाईनचा बॉल हेलिकॉप्टर स्टाईलनं मात्र आता ड्राईव्ह केला आहे, परंतु डीप मध्ये फिल्डिंग चांगली होते. खूप चांगला झेल टिपला तिथे बसराजनं. आणि फलंदाज इथे आउट होतोय तुषार मोहंती. आणखीन एक धक्का. तर आपण मित्रांनो चर्चा करत होतो मच्छिंद्र स्मृती धारावी टीमची नुकतीच 2 दिवसापूर्वी एक मोठी स्पर्धा, तो पावसाळी क्रिकेटचा कार्निवल, जी स्पर्धा जिंकली त्या स्पर्धेचा आपण चर्चा करत होतो. आणि त्या स्पर्धेमध्ये 2 आयकॉन जे मच्छिंद्र स्मृती धारावी टीमनं वापरले होते, यूज केले होते, त्याच्यापैकी आपला दिघोडे गावचा मोठ्या विश्वजित ठाकूर आणि दुसरा मया डॉन म्हणजेच महेश नानगुडे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बहुतांचा हा तो खेळाडू. आणि अक्षरशः त्या महेश नानगुडेनं अगदी डॉनची भूमिका केली. 99 धावांचं सँटीसर लक्ष होतं फायनलच्या मॅचमध्ये आणि 7 चेंडू राखून तो सामना जिंकला. महेश नानगुडेची अर्धशतकी खेळली, झंझावाती राहिली त्या मॅचमध्ये. ओहो, स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेरच काढलाय प्रसन्न पाटीलनं, त्यामुळे अंपायर सिग्नल येतो व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्ड होती 10. नवीन फलंदाज आल्या बॅटिंगसाठी हर्षन पाटील. 2 विकेट्स गमावले, 10 धावा स्कोर कार्ड वरती. अगदी दयनीय अवस्था आहे. ओहो, इथे पहा, टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली ठेवलाय, खाली राहून गेलाय. हर्षन पाटील साठी विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते, लेफ्ट आर्म सीमर. हीच तर खासियत आहे प्रसन्न पाटील या खेळाडूची. ओहो, पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा बॉल ड्राईव्ह करत असताना अवे फ्रॉम द बॉडी खेळलाय. फुटवर्क नाहीये हर्षन पाटीलचा फटका खेळत असताना. क्रिकेटमध्ये फुटवर्कला महत्व आहे, जसं मोबाईलमध्ये नेटवर्कला महत्व आहे, तसं फुटवर्कला क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. बघा, फुटवर्क नाहीये, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर त्या अगोदरच बॅटची स्विंग झालेली आहे आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये प्रसन्न पाटीलनं 1 विकेट घेतलाय आणि 3च धावा खर्च केलेल्या आहेत. ग्रेट इकॉनॉमिकल षटक. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 10 रन. 2 गडी बाद 10. फक्त 5च्या सरासरीनं धावा आलेल्या आहेत. विकीनं पहिले षटक टाकलं, तिथे विकीनं 7 धावा दिल्या. आता ओव्हर नंबर 2 मध्ये स्वतःचं दुसरं आणि संघाकडून 3रं षटक. विकी भुईर आला बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, अगदी वेगाने, प्रचंड वेगाने इथे स्वराज म्हात्रेला बीट केलाय. आणि त्या स्पर्धेमध्ये विकी भुईरनं बॉलिंग नाही तर बॅटिंग सुद्धा चांगली केली होती, याचाही उल्लेख व्हायला पाहिजे. परफेक्ट यॉर्कर, पायावरती लागलाय बॉल, पायावरती टाकलाय. इथे 1 धाव आली. आय थिंक बॅटला ब्रश होऊन पायावरती लागलाय, त्यामुळे 1 धावा कंप्लीट होते स्वराजच्या खात्यामध्ये. सिंगलने टीमची धावसंख्या 11. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, कार्पेटच्या सायरे चेंडूला बोलवला ऑन साइडला. थोडीशी फंबलिंग होते, परंतु काय सावरलाय. टेनिस बॉल क्रिकेटचा हा कोहिनूर आहे. भावेश नाईक ज्यानं ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार जिंकलाय, त्या स्पर्धेमध्ये भावेश नाईकनं 210 धावा गोलंदाजी करत असताना 8 विकेट म्हणजे 256 पॉइंटची कमाई केली होती. हा सर्व लेखाजोखा तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, असं उगच नाही आहे की दादा संघ
हा महाराष्ट्राचा आहे. टीमची धावसंख्या हे स्कोर बोर्ड आतापर्यंत 13. ओहो, हिने पुन्हा एकदा लेन बॉलचा वापर केलाय. पडल्यानंतर पहा पुन्हा एकदा बीट केलं स्वराज मात्रेला. आज स्वराज फारसा करू शकला नाहीये. बॅटमधून बॉल कनेक्ट होत नाहीये स्वराजच्या. त्याचं कारण आहे फुटवर्कचा अभाव. बॉलच्या लाईनपर्यंत बॅट स्विंग होत नाहीये, खास करून हर्षन पाटीलची, स्वराज म्हात्रे यांची. पुन्हा एकदा चांगला यॉर्करचा वापर केलाय. काय प्रचंड वेग आहे. पुन्हा एकदा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल शिल्लक. ओहो, यावेळेस पा ओव्हर पिच बॉल उडवलाय बॉल आणि बॉल चाललाय आता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरून. बॉल सीमारेषा पार येतोय. स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या हे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 2 गडी बाद 19 धावा. आरएस घोटवली टीम. हॅलो हॅलो, चेक चेक चेक. सचिन नाईक स्वतःचं पहिलं आणि संघाकडून 4थं षटक. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय. स्कोअर ऑफ द विकेट. दूरवरून शतरक्षक येतो चेंडूपर्यंत. तोपर्यंत एक धावित मिळते हर्षन पाटीलला आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बोर्ड आतापर्यंत 20. याच गोष्टीचा उल्लेख करत होतो सचिन नाईक. हा गती थोडीशी काढली होती सचिन नाईकनं. काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर जास्त बाहेर गेलाय. त्यामुळे अंपायर सिग्नल येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड 21. ओहो, स्विंग इन ए मिस. खूप चांगली गोलंदाजी. लेन बॉलचा वापर केलाय. पडल्यानंतर पहा इथे बीट केलं स्वराज म्हात्रेला. आज स्वराज म्हात्रेनं भरपूर डॉट बॉल खाल्लेत. एक षटकार जरूर आलं त्याच्या बॅटमधून. ओहो, इथे पहा गती काढली होती. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग चुकलं. टायमिंग मिस झालं. इथे रनआउटची संधी आहे. आता फलंदाज बाद होईल. कॉलिंग चुकलं. दोन्हीच गाड्या एका ट्रॅकवरती आल्यानंतर मात्र आता अपघात झालाय आणि आरएस ते गोटुले या टीमला लागला तिसरा धक्का. हर्षन पाटील बाद. वेदांत म्हात्रे बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान होतोय. 5व्या क्रमांकावरती. 3 गडी बाद 22 धावा स्कोर बोर्डवरती. वेदांत म्हात्रे. ओहो, फटका चांगला आहे. आले वेदांतनं मात्र आपलं नाव दाखवलेलं आहे. बॅकफुटला जात असताना अगदी बरोबर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर उडवला बॉल. स्क्वेअर लेगच्या वरून 6 रनसाठी षटकार. षटकारानं आपलं खातं उघडलेलं आहे वेदांतनं. सचिन नाईक वरती आक्रमण आणि या 6 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 28 धावा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 28 धावा.
फुलरलेनचा बॉल बॅकलिपला लवकर खाली आणला. खूप चांगला ड्राईव्ह करत असताना दिशा दिली. मिडॉपवरून हा फटका केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडीशी फंबलिंग करतोय, त्यामुळे 2 धावा पुन्हा एकदा मिळताना दिसतात वेदांत म्हात्रेला. आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 30. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. पुन्हा एकदा कोलबट टप्प्याचा बॉल. इथे रन येणार नाहीये कारण शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली होते. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर RSA गोटोले पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 3 गडी बाद. टीमची धावसंख्या अखेर स्कोअरबोर्ड होती 30. फक्त 30 धावा. शेवटचं षटक आता मैदानामध्ये शिल्लक आणि आता शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आहे दीपक ठाकूर. एक विकेट टेकर गोलंदाज अशी त्याची एक नवनिर्वाचित ओळख आहे. मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमकडून खेळत असताना बऱ्याच स्पर्धामध्ये 6 धावा 5 धावा डिपेंड करण्याचा एक भीम पराक्रम या गोलंदाजाने केलेला आहे. त्याचं नाव आहे दीपक ठाकूर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल सोडून दिलाय विकेट कीपरसाठी, परंतु इथे फेअर डिलिव्हरी घोषित केलेली आहे. लीगल डिलिव्हरी. डब्बा पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये पहिला बॉल निर्धाव टाकलाय दीपक ठाकूरनं. ओहो, पुन्हा एकदा खोलात टाकला होता. ड्राईव्ह करत असताना बॅटच्या टोईनला बॉल लागलाय आणि मागे चाललाय फ्लाय स्लिपच्या दरम्यान. तिथे खूप चांगली फिल्डिंग. इथेही डॉट बॉल आलाय. ओहो, बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच. खूप चांगला फटका आणि उडवलाय स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल सीमारेषा पार. स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून येतोय हा ट्रेडमार्क षटकार. या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 36. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सुरुवातीचे 2 बॉल दीपक ठाकूरनं लेन बॉलचा वापर केला होता, परंतु हा बॉल 2 बॉलच्या तुलनेनं शॉर्ट ऑफ लेन टाकलाय. हाफ ट्रॅकर होता. रूम भेटला, वीट भेटली फिरण्यासाठी आणि जागा बनवून हा फटका अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय 6 रनसाठी. पुन्हा एकदा पुलर लेनचा बॉल. बॅटची कडा घेतली. बॉल चालल्या घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगलनं टीमची धावसंख्या 37. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केलेत दीपक ठाकूरनं. 37 ला 3 सध्या परिस्थिती आहे RSA घोटोली या टीमची. पुन्हा एकदा पुलर लेनचा बॉल. बॅटचा स्विंग लवकर क्लोज झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही आहेत. स्वराज म्हात्रेनं जरूर षटकार ठोकले, परंतु डॉट बॉल सुद्धा त्याच्या वाटेला भरपूर आलेत. आज काहीतरी भिरसलंय स्वराज म्हात्रेचं असं वाटतंय, कारण स्वराज म्हात्रे असं खेळत नाही आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 38. पुलर लेनचा बॉल थ्रू द कव्हर. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलाय वेदांत म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना RSA गोठवली या टीमनं धावा बनवल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 आणि 45 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे मच्छिंद्र स्मृती धारावे टीमच्या समोर. 45 टू विन. चला बघूया 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आता मच्छिंद्र स्मृती धारावे टीम कशा पद्धतीने करेल हे सांगण्यासाठी आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये
चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. उत्कर्ष दिबा आणि जय गणेश कुशल 11 सारसोले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. उत्कर्ष दिबा या टीमचा कॅप्टन आणि जय गणेश कुशल 11 सारसोले टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चला मच्छिंद्र स्मृती धारावी टीम आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. डॉन टेनिस बॉल क्रिकेटचे देव ज्याला म्हटलं जातं असे कृष्णा सातपुते यांचंही आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत आपण करूया. काही बंधन आहेत आवाजाची, त्यामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत कमी येतोय हे आम्हाला मान्य आहे. पहिलाच बॉल उडवलाय, बिग हिट केलाय, पिकअप शॉट पिक केलाय आणि बॉलला टिक केलाय. बॉलला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशालच्या बॅट मधून येतोय षटकार. पहिल्या बॉलवरती सिंगल काढली भावेश नाईकनं. सिंगल नंतर आपलं खातं उघडलं, त्यानंतर विशालला आणलं, विशालनं षटकारानं खातं उघडलंय. चला तर आपण सन्मान करणार आहोत, परंतु मॅच एक ओव्हर झाल्यानंतर हा सन्मान होईल. हर्षन पाटील आलाय बॉलिंगसाठी.
टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 7. फुलटोस आणि ते फुलटोल आता वसूल केलेला आहे. विशालनं बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. त्याच झोन मध्ये अगदी बरोबर मिड विकेटच्या डोक्यावरून क्लिअर केलाय. 6 रनसाठी षटकार आणि या 6 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 13. लक्ष छोटं आहे 45 धावांचं. त्याला सडेतोड उत्तर दिलाय. अशी जर बॅटिंग राहिली, धावांचा फ्लो जर असाच राहिला तर सामना काही षटकामध्ये संपेल. बॉल सोडलाय विकेट किपर साठी. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 14. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना थ्रू द कव्हर केल्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला केतन शेलार आहेत. थोडीशी फंबल करत असताना 1 धाव ते मिळते विशालला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 15. ओहो, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ओव्हर पिच बॉल अगदी स्लॉट मध्ये होता. त्याला पाठवला फ्लॅटच्या बाहेर. भावेश नाईक ट्रेडमार्क शॉट आणि बॉल पाठवला सीमारेषा पार. षटकार. हाच तो भावेश नाईक. हाच तो मित्रांनो खेळाडू. नुकतीच 2 दिवसापूर्वीच या टीमनं जी मोठी स्पर्धा जिंकली. चला, उत्कर्ष दिबा टीमचा कॅप्टन आणि सारसुले टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. बॅकफुटला जात असताना क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये स्वीपर कव्हरला वेदांत म्हात्रे आहेत. पैकी केली जाईल. फक्त सिंगल मिळते आणि सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी खरपूस समाचार घेतलाय मच्छिंद्र स्मृती धाराबे टीमकडून. भावेश नाईक, विशाल भोईरनं 22 धावा वसूल केलेत. रबर बॉल क्रिकेटचा जो कार्निवल भिवंडी तालुक्यातील कोण गावामध्ये झाला, ती स्पर्धा मात्र जिंकली मच्छिंद्र स्मृती धाराबे. आणि त्या स्पर्धेतला मालिकावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूनं पटकावलेला आहे तोच खेळाडू आता मैदानामध्ये खेळतोय, भावेश नाईक. चला, उत्कर्ष दिवा आणि जय गणेश कुशल 11 सारसोले, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी आपण यायचं आहे. पुढच्या मॅचचा टॉस घेण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. स्वराज म्हात्रे आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी. ऑन साइडला खेळलाय. परफेक्शन झालं नाही आहे बॅट अँड बॉलचं. टायमिंग थोडंसं जुळलं नाही आहे या फटक्यामागे भावेश. तरी सुद्धा सिंगल मिळते. त्या स्पर्धेमध्ये 200 धावा ठोकल्या. 8 विकेट या खेळाडूने घेतल्या. 256 पॉईंटची कमाई केली. आणि खास करून फायनलच्या मॅचमध्ये MUCC संबलपूर या खुल्या गटातील टीमला मात्र त्या फायनलच्या मॅचमध्ये त्या स्पर्धेमध्ये पराभूत केलं. आणि त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये भावेश नाईकने हॅट्रिक सुद्धा घेतली होती. याचाही उल्लेख आवर्जून सांगावाचा लागेल. चला, बॅटची कडा घेतली, तिथे सिंगल कंप्लीट झाली. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 24 धावा. म्हणजे अजूनही 21 धावांची गरज आहे. 3 बॉलचा खेळ संपला. ओहो, बॅटची लीडिंग एज घेतली. अगदी आवाज या ग्राउंड मध्ये प्रतिबिंबित झाला होता. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथपर्यंत आवाज आला. कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. विशाल भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. अजूनही 21 धावांची गरज आहे. 25 झाल्यात म्हणजे 20 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी विकी भोईर.
20 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. रनबॉल इक्वेशन. फोर लार्लेनचा बॉल फ्लिक ऑफ द रिश, मनगटी फटका विकीच्या बॅटमधून सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 26. म्हणजे आता 19 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 19 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल शिल्लक. ओहो, बॅडमिंटन स्ट्रोक आणि बॉलला पाठवलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेगच्या भरून अगदी क्लिअर केलाय. बॉल सीमारेषा पार येतोय भावेश नाईकच्या बॅटमधून षटकार. चला, उत्कर्ष दिवा आणि सारसुले टीमचा कॅप्टन इथं उपस्थित आहे, त्यामुळे उत्कर्ष दिवा अजून तुम्ही वेळ लावला तर तुमच्या टीमला मात्र पेनलाइज केलं जाईल. आणि त्याच दरम्यान आपण जाऊया सत्कार समारंभाकडे, जिथे ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आज अमूल्य वेळ या स्पर्धेला त्याने दिला असे नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर, ज्यानं 5 वर्ष 5 टर्न त्या प्रीमियर लीगमध्ये कमिशनर पद भूषवलं, असा दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस आदरणीय श्री दीपक बालाराम पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला, उत्कर्ष दिवा अजून जर 2 मिनिटं उशीर लावला तर मात्र तुमच्या टीमला मात्र आम्ही कोर कमिटीच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो की पेनलाइज केलं जाईल. ओहो, ओव्हर पिच हेलिकॉप्टर स्ट्रोक. वेदांत मात्रेचा हा चेंडूचा खराब नव्हता, यॉर्कर लेनचा चेंडू आणि त्याला हेलिकॉप्टर स्ट्रोक लगवलाय. अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमारेषा पार षटकार. हे क्रिकेटचे अत्याधुनिक फटके आहेत. आणि आपल्या व्यासपीठावरती पाहताय तुम्ही हेलिकॉप्टर स्ट्रोकचा बादशाह, हेलिकॉप्टर स्ट्रोक चे जनक कृष्णा सातपुते सर इथे उपस्थित आहेत. आणखीन एक चांगला फटका. बॉल चाललाय टाटा बाय बाय करत, बॉल सीमारेषा पार येतोय षटकार. टीमची धावसंख्या 45 आणि या विजय षटकाराला भावेश नाईकच्या बॅटमधून वेल प्लेट, अभिनंदन. आणि आज व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आदरणीय श्री दीपक बालाराम पाटील साहेबांकडून मात्र एक घोषणा करण्यात आली की या स्पर्धेमध्ये जो खेळाडू मालिकावीर म्हणून ठरेल त्या खेळाडूला मात्र एक रबर बॉल क्रिकेटची ब्रँडिंग कंपनीची बॅट दिली जाईल. आणि बॅट ते पुरस्कर्ते आहेत. या स्पर्धेमध्ये त्याने ती बॅट पुरस्कृत केली. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज राहील त्या खेळाडूला मात्र ती बॅट दिली जाईल. चला, तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 28 धावा ठोकल्या अगदी कमी बॉलमध्ये, तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचा मालिकावीर स्पेशलिस्ट भावेश नाईक ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला, आपण टॉस घेणार आहोत. मी नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बालाराम पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्याच पवित्र शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. व्यासपीठावरती तुम्ही पाहता आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू, एक व्यावसायिक खेळाडू धीरज भोईर आहे. त्यांचंही हार्दिक करूया स्वागत. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मी दीपक बालाराम पाटील साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते उत्कर्ष देवा आणि जय गणेश कुशल 11 सारसोले टीमच्या माध्यमातून हे टॉस केला जाईल. मी कृष्णा सरांना सुद्धा विनंती करतो की आपण जॉईन व्हायचं आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा डॉन, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर कृष्णा सातपुते सरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. आज कृष्णा सर आमच्या नेरूळ नगरीमध्ये सकाळपासून त्यांचं आगमन झालंय. अनेक त्यांचे फॉलोअर्स, अनेक त्यांचे क्रीडाप्रेमी, त्यांच्यासोबत मात्र अनेक फोटो सेशन याच क्रीडांगणावरती कृष्णा सरांनी दिलेले आहेत. अशी कृष्णा सरांचा आम्ही उल्लेख